नमस्कार शेतकरी मित्रांनो. मराठवाडा विदर्भातील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झोडपणार आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. भारताच्या पश्चिम हिमालयन प्रदेशात आणि लगतच्या मैदानी भागात पश्चिम झंझावातचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असून ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. या हवामान बदलाचा रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुफान पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या पश्चिम हिमालयन प्रदेश आणि लगतच्या मैदानी भागात 26 डिसेंबर 2024 पासून सक्रिय पाश्चात्य झंझावाताचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. तर कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? 26 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर. 27 डिसेंबरला धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम. 28 डिसेंबरला जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, गोंदिया आणि नागपूर.